नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये मंजिरीच्या स्क्रीममध्ये विष घालून आता गार्गीने मंजिरीचा चेहरा बिघडवण्यासाठी मोठा डाव आखलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता इथे रायाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा राया आता हवालदार संबीरला म्हणू लागतो, हे बघा संबीरराव, तुमच्यासमोर जो कोणी येईल ना त्याला माझ्यासमोर घेऊन यायचा. या केसमध्ये आपल्याला हलगर्जी अजिबात नको आहे. आता या केसचा निकाल मी लावणारच. त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो, राया अरे पण कसा निकाल लावणार? आपल्या हाती काहीच लागत नाही आहे. हा एक कूक आपल्या हाती लागला होता, तोही आता संपलाय. आता याचा कोणी पाहुणे रावळा, कोणी नातेवाईक कोण असेल जो आपल्याला माहीत नाही, ठाऊक नाही. आता आपण कसं त्याच्यापर्यंत पोचायचं? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, जय काळजी करू नको, आता ही केस आपल्याला आपल्या पद्धतीने हँडल करावी लागेल. आणि त्यामुळे बघ, उद्या सकाळी अशी परिस्थिती निर्माण होईल ना, तो आर्टिस्ट किंवा त्याचा नातेवाईक स्वतः इथे आपल्या समोर हजर असेल. तेव्हा जय म्हणू लागतो, राया याचा अर्थ तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे का? आता रायाच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आलेली असते. तर इकडे आता मंजिरी मात्र रायाची फोनची वाट बघत असते. किती उशीर झाला, एवढी रात्र झाली पण रायाचा अजून फोन आला नाही. तो ठीक तर असेल ना? त्याच्या हाती काही लागलं असेल का? तिकडे काही झालं असेल का? असे असंख्य प्रश्न आता मंजिरीला पडलेले असतात. मंजिरी आता किचनमध्ये पाणी घेण्यासाठी आलेली असते. काय करू? एवढ्या रात्री रायाला फोन करू का? असे विचार तिच्या डोक्यात चालू असतानाच पाठीमागणं भडकलेली गार्गी येते. आता मंजिरी पाणी पित असतानाच गार्गीच्या हातात हातोडी असते. आता ती हातोडी घेऊन गार्गी मंजिरीजवळ येते. मंजिरीच्या हातला ग्लास लगेच खाली पडतो. मंजिरी जोरात ओरडणार तेच गार्गीने आता त्या हातोडीने मंजिरीच्या चेहऱ्यावरती वार केलेले असतात. त्या क्षणाला आता शशिकलाला झोपेतनं जाग येते. हे भयंकर पडलेलं शशिकलाचं स्वप्न असतं. आता शशिकला मात्र घामाघूम झालेली असते, खूपच घाबरलेली असते. मंजिरी, माझी मंजिरी ठीक तर असेल ना? तिला काही झालं तर नसेल ना? तेवढ्यात मंजिरी धावतच येते. काकू अगं केवढ्याने ओरडली आणि किती घामाघूम झाली, रडतेस का? काय झालंय? तेव्हा शशिकला पटकन मंजिरीच्या तोंडावरनं हात फिरवते. मंजिरी बाळा, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? मी तुला काही होऊ देणार नाही. तेव्हा लगेच मंजिरी लागते, काकू अगं काय झालं, किती गडबडलीस? मी ठीक आहे, मला काही नाही झाले. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी ती गार्गी साधीसुधी पोरगी नाही आहे गं. तिच्यावरती अंधविश्वास ठेवू नको. तिने तुला किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला आहे. माझा जीव घाबरून जातोय गं. मंजिरी तुला तिच्यापासून सावध व्हावं लागेल. त्यावर मंजिरी लागते, काकू अगं किती तूच विचार करते. बघ, सारखं ना तसाच विचार केल्यामुळे ना तुझ्या मेंदूवरती परिणाम झाला आहे. झोपेतसुद्धा तुला तसंच वाटायला लागलं. त्यामुळे काकू प्लीज आपण हा विषय इथेच थांबूया बरं. मला यावरती काहीच बोलायचं नाही. तू झोप बरं आता. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं मी वेडी नाही आहे गं मंजिरी. मला छक्के पंजे सगळे कळतात गं मंजिरी. मला तुझी काळजी वाटते. मला तुला काही होऊ द्यायचं नाही आहे म्हणून बोलते गं. बघ मंजिरी, नीट विचार करून बघ. 4 ते 5 वेळा तुझा जीव घेणं हल्ला झाल्यासारखंच झालं आहे गं. त्यामुळे प्लीज मंजिरी विचार कर. तेव्हा मंजिरी लागते, काकू झालं ना, आता खूप रात्र झाली. तू पण झोप आणि मला पण झोपू दे. चल बरं. आता मंजिरी लाईट बंद करते आणि तिकडनं निघून जाते. पण शशिकलाला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता गार्गी आपल्या रूममध्ये कॉटवरती आता एका प्लेटमध्ये पांढरी फुलं घेऊन आलेली असते आणि खलबत्ताही आणलेला असतो. तेव्हा गार्गी म्हणू लागते, मंजिरी आता तुझ्या बरबादीचे दिवस सुरू झाले. कारण विशू फक्त माझाच आहे आणि तो माझाच असणार. मी त्याला तुझं कधी होऊ देणार नाही. तुझ्या या सुंदर चेहऱ्याच्या प्रेमात पडलाय ना मंजिरी, आता ही फुलं तुझ्या चेहऱ्याची वाट लावणार. कारण ही फक्त फुलं नाही तर विषारी फुलं आहेत. त्यामुळे मंजिरी, आता उद्या सकाळचा दिवस उजेडेल ना, तेव्हा तुझा हा सुंदर चेहरा खराब झालेला असेल. आणि एकदा का हा तुझा चेहरा नावडताच झाला की विशूला फक्त मीच आवडणार. विशू फक्त या गार्गीचाच असणार. असे म्हणताच आता लगेच गार्गी त्या खलबत्त्यात ती फुलं टाकते आणि आता त्याची कुटून अशी बारीक भुकटी तयार करते. आणि आता बरोबर त्याचा गोळा बनून आता त्यातनं जो रस निघतो ना, तो आता मंजिरी जो चेहऱ्याला क्रीम लावत असते ना, त्यामध्ये आता गार्गीने मिक्स केलेला असतो. आता मात्र लगेच ती डब्बी हातात घेताच म्हणू लागते,
मंजिरी मंजिरी, आता जेव्हा उद्या सकाळी तू ही स्क्रीम लावशील ना, तेव्हा तुझा चेहरा जळून खाक होईल मंजिरी, आणि गार्गीचा डाव सक्सेसफुल होणार. विशू फक्त माझाच असणार असं आता या गार्गीने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर शशिकलाला मात्र काही झोप लागत नाही. शशिकला उठून बसते. नाही मंजिरी, मी तुझी आई आहे आणि जाऊबाईंना मी वचन दिलं आहे, तुझी साथ कधी सोडणार नाही. ही गार्गी जरी लहान मुलीसारखं नाटक करत असली ना, तरी ती आपल्याला वेड्यात काढते हे मला कळालं आहे मंजिरी. त्यामुळे मी तुझ्या जीवाला काही होऊ देणार नाही. काय बी झालं तरी मी या गार्गीचं खरं सत्य सगळ्यांसमोर आणणार. ही गार्गी एक नंबरची भामटाड पोरगी, कारण तिचे हावभाव, तिचा चेहरा सगळं काही मला स्पष्ट सांगतोय. पण मंजिरी, हे सगळं तुला दिसत नाही आहे, कारण एकदा नाही, दोनदा नाही, 4 ते 5 वेळा तुझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला आहे. जेव्हा गॅस ऑन केला होता तेव्हा अगरबत्ती घेऊन तुला आतमध्ये पाठवण्यात आलं होतं. ते झालं पहिल्यांदा. त्यानंतर तो डांबरवाला माणूस म्हणाला की त्या मुलीने सीडी आणि डांबर पाडलं आहे, म्हणजे हे त्या गार्गीचंच काम आहे. तिसरं काम, बेडवरती कांदे. तिने मार्केटमधून आणून हे कांदे बेडवरती ठेवले अंथुरणात, त्यामुळे तिला ताप आला. राया मंजिरी बाहेर फिरायला जाऊ शकले नाही. आणि एवढंच नाही तर चौथ्यांदा खोटं, अप्पू माझ्याबरोबर लपाछपी खेळतोय हेही तिने मला साफ खोटं सांगितलं. हे सगळं तिला का करावंसं वाटलं? मंजिरीच्या जीवावरती बेतेल असंच काहीतरी करायचं होतं ना. पण गार्गी, मलाही शशिकला म्हणतात. आता बघ, या शशिकलाची कला काय आहे ना हे तुला कळेल. माझ्या मंजिरीला मी काही होऊ देणार नाही. बघ गार्गी, आता तुझी या शशिकलाशी गाठे असं आता शशिकलाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी राया आता पेपर वाचू लागतो. त्याने जी बातमी छापायला सांगितलेली असते ती पेपरमध्ये छापून आलेली असते. राया मात्र ही बातमी बघताच म्हणू लागतो, काका खरंच तुमचा घेण्यान देण्याचा जीव गेला या सगळ्यात. पण काका, आज नक्की असं काहीतरी होणार ज्यामुळे तुमच्या संबंधातला माणूस माझ्यापर्यंत पोचणार. तशी बातमी आता छापूनही आली, पण मला हे सगळं मिसफायरला कळवावं लागेल. कसं आहे ना, माझ्या मनातलं तिला सांगितल्याशिवाय मला चैन पडत नाही. असे म्हणताच राया लगेच आपला मोबाईल काढतो. तो मंजिरीला फोन लावणार, तेच आता मिसफायरचा फोन आलेला असतो. त्याच वेळेस राया लागतो, मिसफायर, अगो किती 100 वर्ष आयुष्य आहे तुला, आत्ता मी तुझीच आठवण काढत होतो. त्यावर मंजिरी लागते, हो राया, याचा अर्थ नक्कीच तुझ्या हाती काहीतरी लागलं या. काय लागलं सांग पटकन. तेव्हा राया लागतो, मिसफायर, अगं कसली बनली ग तू, माझ्या मनात तुला कसं कळतं? त्यावर मंजिरी लागते, राया, मी जरी तुझ्याजवळ नसले ना तरी मी तुझी बायको आहे. तुझ्या मनात काय चाललं आहे काय नाही हे सगळं मला इकडे कळतं. त्यामुळे बोल, काय लागलं आहे तुझ्या हाती? तेव्हा राया लागतो, मिसफायर, एक बातमी छापून टाकली आम्ही पेपरमध्ये, ती तुला पाठवतो, बघून घे. तेव्हा मंजिरी पटकन आता मोबाईल बघते. तर आता जे काका आर्टिस्टच्या घरात कुकचं काम करत होते ना, त्यांची शोकसभा आता इथे रायाने ठेवलेली असते. तेव्हा राया लगेच आता मिसफायरला म्हणू लागतो, मिसफायर, हे रमाकांत पागे. तेव्हा मंजिरी लागते, राया, हे रमाकांत पागे कोण आहे? यांचा आपल्या केसशी काय संबंध आहे? तेव्हा राया लागतो, मिसफायर, अगं हेच ते काल ज्यांचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे त्यांना मारलं गेलं गं. या काकांचा या सगळ्यात काही दोष नव्हता. ते मला सगळं काही सत्य सांगणार होते, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. पण मिसफायर, आज मी शोकसभा ठेवली, पेपरमध्ये बातमी पसरवली, त्यामुळे नक्कीच त्या आर्टिस्टच्या घरचं किंवा या खुन्याच्या जवळपासचा कोणीतरी व्यक्ती इकडे येणार. आणि एकदा का तो व्यक्ती आपल्या हातात सापडला की नक्कीच या केसचा तपास होणार. त्यावर मंजिरी लागते, राया, चांगलं डोकं चालवलं आहे बघ, आज तुझ्या हाती नक्कीच काहीतरी लागणार. राया तर गप्प बसतो. त्यावर मंजिरी लागते, राया, अरे काय झालं आहे, गप्प का बसला? तेव्हा राया लागतो, मिसफायर, पण टेन्शन आलं आहे गं, सगळं काही ठीक होईल ना? तेव्हा मंजिरी लागते, राया, टेन्शन घेण्याचं काम करू नको. अरे सगळं काही ठीक होणार आहे, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा राया लागतो, मिसफायर, हे समजा काय आलं आहे गं आपल्या आयुष्यात? सरांनी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकली खरी, पण या केसमुळे मला तुझ्यापासून दूर राहावं लागतं आहे. मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही आहे गं मिसफायर. तेव्हा मंजिरी लागते, हो खरंच माझी एवढी आठवण येते. पण राया, अरे तू तर म्हणत असतो ना आपण दोघे एकच आहोत. मग राया, तू फक्त माझी डोळे झाकून आठवण काढत जा, मी तुझ्या आसपास जवळच असेल. तेव्हा लगेच आता राया लागतं, हो तेवढं मात्र नक्कीच आहे. त्याच वेळेस मंजिरी लागते, बरं तू चल आता फोन ठेव, कामाकडे लक्ष दे, कोणी आलं तर मला कळव. त्यावर राया लागतो, मिसफायर,
आत्ता कुठे, आता वेळ भेटलाय, मी बोलतोय तर थांब ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही राया, मला ना वेळ नाही आहे, मला खूप कामं आटपायची. तू ना सारखा फोनवरती बोलत राहतो आणि मग माझं कामात लक्ष लागत नाही. चल ठेव फोन. आता मंजिरी फोन ठेवते आणि हसू लागते. त्याच वेळेस दरवाज्यातनं गार्गी डोकावून आता मंजिरीकडे बघत असते. आता मंजिरीने ती स्क्रीम लावण्यासाठी आता ती डब्बी उघडलेली असते. गार्गीला मात्र खूपच आनंद होतो. त्याच वेळेस इकडे आता राया मात्र ज्या ठिकाणी शोकसभा ठेवलेली असते त्या ठिकाणी येतो. आता काकांचा फोटो तिथे ठेवलेला असतो. तर आता त्या फोटोला हार वगैरे फुलं अर्पण करून राया म्हणू लागतो, काका आज नक्की तुमच्या नातेवाईकापैकी कोणीतरी इकडे येणार म्हणजे येणार आणि मग या केसचा निकाल लागणार. राया आता खूप वेळ झालेली असते, वाट बघत असतो, पण अजून एकही व्यक्ती तिकडे फिरकलेला नसतो. रायाला जरा टेन्शन येतो, पण राया आता मनाशीच म्हणू लागतो, नाही नाही, अशी हार मानून चालणार नाही. सरांनी माझ्यावरती मोठी जबाबदारी दिली, कारण नाशिकमध्ये खूप मृतदेह सापडत आहेत आणि अजून लोकांचे खून मला होऊ द्यायचे नाही. त्यामुळे आज काही झालं तरी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं आणि त्या माणसाला पकडायचं म्हणजे पकडायचंच. नक्कीच कोणीतरी येईल. त्या आर्टिस्टच्या घरातलं किंवा खुन्याच्या आसपासचं किंवा मग त्या परीच्या आसपासचं असं कोणीतरी इकडे जर फिरकलं तर या केसचा मोठा पुरावा आपल्या हाती लागेल. असं म्हणत असतानाच आता जयचा फोन येतो. तेव्हा राया म्हणू लागतो, जय, अरे अजून तरी कोणी आलं नाही रे, पण मी वाट बघतो इकडे. मी आणि हवालदार संबीर आहोत इकडेच. त्याच वेळेस आता फोन बंद होताच राया मनाशीच म्हणू लागतो, येईल ना नक्की कोणीतरी, का कोणीच येणार नाही? काय करावं काही सुचत नाही. हे पांडुरंगा, आज तूच काहीतरी मदत करे बाबा. आज काही करून एखादा तरी पुरावा हाती लागलाच पाहिजे. असे म्हणत आता राया सारखं घड्याळ बघत असतो, दरवाज्यातनं बाहेर डोकावून बघत असतो, पण अजून कुणाचाच तपास नसतो. त्याच वेळेस इकडे आता मंजिरीने ती स्क्रीमची डब्बी उघडलेली असते. आता मंजिरी त्यातली स्क्रीम लगेच आपल्या अशी हातावरती ठेवते. आता तिला ती चेहऱ्याला लावायची असते. त्याच वेळेस हसतच गार्गी मनाशीच म्हणू लागते, लाव लाव मंजिरी, आज तू ही स्क्रीम चेहऱ्यावरती लाव, म्हणजे मंजिरी तुझा चेहरा जळून खाक होणार आणि मग विशूला तू अजिबात आवडणार नाही. मंजिरी, माझा डाव सक्सेसफुल होणार आणि विशू फक्त माझाच असणार. असे म्हणत आता गार्गी मात्र भडकलेली असते आणि मंजिरीकडे बघत असते. आता जी मंजिरीने हाताला स्क्रीम लावलेली असते ना, ती चेहऱ्याला लावायला जाणार तेच आता लगेच खिडकीतनं एक बॉल येतो आणि मंजिरीच्या हातावरती येऊन पडतो. आता मंजिरीच्या हातातल्या स्क्रीमची डब्बी खाली पडलेली असते. मंजिरी पटकन ओरडते, कोण आहे रे? आता पडलेला बॉल मंजिरी उचलते. तेवढ्यात लगेच आता अप्पू येतो. मंजिरी ताई, अगं बॉल माझाच आहे, पण माझ्या मित्राने मारलाय ना, चुकून आला. त्यावर मंजिरी लागते, हो चुकून आला, मला तो लागलाय, आता भेटणार नाही. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, मंजिरी ताई असं नको ना गं करू, पुन्हा नाही मारणार मी, पुन्हा इकडे येणारच नाही या. तेव्हा मंजिरी लागते, हो मी जर तुला बॉल दिला तर मला काय भेटेल? त्यावर अप्पू म्हणू लागतो, तुला आम्ही खेळण्याचा चान्स देऊ, चालेल? त्यावर मंजिरी लागते, कोण मी क्रिकेट खेळायला लागले तर मग माझ्या कामाची वाट लागेल ना, खेळा तुम्हीच. पण अप्पू एक सांगून ठेवत्या, पुन्हा परत हा बॉल इकडे येता कामा नये, नाहीतर मग जर शशिकला काकूच्या हाती लागलं तर वेळी घेईल आणि तुझा बॉल कापून टाकेल. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, सॉरी या मंजिरीताई, पुन्हा नाही येणार इकडे. त्याच वेळेस आता अप्पू म्हणू लागतो, जाऊ? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो जा, पण अप्पू तुमच्या या खेळामुळेच ना चाळीत कुठल्याही खिडक्यांना ना काचा टाकलेल्या नाही आहेत. आता लगेच अप्पू तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष स्क्रीमकडे जातं. अरे देवा, हे सगळं काय झालं? गार्गीला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष तिच्या हातांकडे जातं. ज्या हातावरती स्क्रीम लावलेली असते ना, त्या ठिकाणी हात असा काळसर पडलेला असतो, लाल झालेला असतो आणि हाताला खूप खाज सुटलेली असते. मंजिरी आता आपले हात खाजू लागते. गार्गी लगेच बाजूला जाऊन बसते. त्याच वेळेस शशिकला येते, मंजिरी अगं काय झालंय? तेव्हा मंजिरी लागते, काकू अगं बघ ना, अचानक खाज यायला लागली, हात बघ कसे लाल पडलेत, काळसर पडलेत. आता शशिकला पटकन पाणी घेऊन येते. मंजिरी, यात हात ठेवून बैस बरं. आता मंजिरीला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता राया मात्र वाट बघून बघून थक्क झालेला असतो. तेवढ्यात लगेच हवालदार संबीर येतो. हे बघा सर, अजून तरी कोणी फिरकलं नाही हो. मला नाही वाटत आपला इकडे थांबवून काही फायदा होईल, आपला वेळ फुकट व्हायला चाललो आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, संबीराव असं म्हणून चालणार नाही, आपल्याला वाट बघावी लागेल, नक्कीच कोणीतरी येईल, आपण हार मानायची नाही. त्याच वेळेस हवालदार म्हणू लागतात, पण सर
थोडासा चहा पिऊन आलो असतो तर बरं झालं असतं. खूप वेळचं वाट बघतोय ना, कंटाळा आलाय मला, चहाची तल्लपही लागली. त्यावर रायम लागतो, पण संभीराव तेवढ्या वेळात जर कोणी आलं इकडे तर आपल्याला कसं कळणार? त्यावर हवालदार म्हणू लागतात, सर काळजी करू नका, टपरी समोरच आहे. दरवाजातनं जर कोणी येत असेल तर आपल्याला दिसेल ना, आणि आपण पटकन येऊ. तेव्हा रायम लागतो, ठीक आहे, तुमचं म्हणणं पटतंय मला, चला आपण निघूया. आता पाठीमागच्या दरवाजाने हवालदार आणि राया निघालेले असतात. त्याच वेळेस आता समोरनं मागच्या दरवाजाने आता लगेच अंगावरती घुरून घेऊन आता एक व्यक्ती आतमध्ये आलेली असते. राया आणि हवालदाराची त्याच्याकडे पाठ असल्यामुळे ती व्यक्ती काय त्यांना दिसत नाही. ती व्यक्ती आता फूल घेऊन आतमध्ये येते आणि त्या काकांच्या फोटोसमोर आता ते फूल ठेवते. त्याच वेळेस आता त्या व्यक्तीचा धक्का ज्या अगरबत्त्या लावलेल्या असतात ना त्यांना लागतो आणि ते अगरबत्तीचं खाली पडतं. आवाज झाल्याने राया पटकन पाठीमागे वळून बघतो, तर आता काकांच्या फोटोसमोर तोंड म्हणजे चेहरा झाकून एक व्यक्ती उभी असते. आता मात्र रायाला हवालदाराला धक्का बसतो. आता मात्र राया त्या व्यक्तीला पकडणार का? ती व्यक्ती नेमकं कोण असणार? तीच खरी सिरियल किलर असणार का? हे सगळं लवकरच आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळेल. तर आता त्यानंतर पुढील भागामध्ये मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या व्यक्तीला रायाने पकडलेलं असतं, पण त्याच वेळेस काही गुंड येतात आणि राया आणि मंजिरीवरती वार करू लागतात. आता मात्र ती गुंड गार्गीचीच असतात. गार्गीचा खरा चेहरा राया आणि मंजिरीसमोर आलेला असतो. तेव्हा राया लगेच आता गार्गीला म्हणू लागतो, गार्गी, केवळ तुझ्याबरोबर जो प्रसंग घडला ना त्यामुळे मी आजवर तुझं सगळं ऐकून घेतलं, खपवून घेतलं, पण माझ्या मिसफायरच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नको. माझी मिसफायर म्हणजे माझा जीव आहे. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही विशू, तू फक्त माझा आहे. त्यावर राया म्हणू लागतो, मी आजपर्यंत माझ्या मिसफायरचाच होतो आणि तिचाच असणार आहे. त्यामुळे गार्गी, तुझा खेळ संपला. आता गार्गी मात्र पुढे काय करणार, तिला कसं पकडलं जाणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिला